बाप्पा इकडे तर आपल्या फॉलोअर्सला भेटून किती मजा येते का नाही? खुशी काहीतरी वेगळीच राहते. एवढुले लहान लहान पोरं बी माझे व्हिडिओ पाहते का? बाकी पप्पी देऊन दिली का मले? पाय एवढे प्रेमानं पोरं तुम्हाला हाय करून राहिले, तुम्ही त्यांना हाय करून द्या का? आपल्या फॉलोअर्सला व्हिडिओ मध्ये घ्यासाठी मला तर बाय बाका वाटते बाप्पा. म्हणून एवढा मोठा झुंडच आला होता की पोरी याचा भेटासाठी. काय म्हणा, पोरी बाक्या होत्या, सकाळपासून वाट पाहत होत्या बिचाऱ्या. मला लागून होती इकडे पक्की भूक. जेवता जेवता बी हा पोरगा आला फोटो काढायसाठी. काका पोरगा होता का? माझी बडी मम्मी म्हणे मला मच्छर डसताय म्हणे, तर घे म्हणलं मच्छरदाणी आणली तुझ्यासाठीच, म्हणून दिलं बडी मम्मीला पुरं झाकून. आता तुला एक बी मच्छर नाही चावणार म्हणलं. माझी बडी मम्मी म्हणे मला बी असंच घेऊन दे म्हणे. मी म्हणलं काही करणं होय, घे आता. माझं लागलं होतं डोकं दुखाले, पण यांचं गाणं ऐकून माझं डोकंच गायब होऊन गेलं का? मला बी ऐकवतं थांबा यांचं गाणं. त्यांचं गाणं ऐकून मला असं वाटलं काकाजी तुम्ही येतो कुठे येऊन फसले, तुम्हाला तर इंडियन आयडल मध्ये जायला पाहिजे होतं ना. इकडे लागलं आमचं हे किटकूर गाणं म्हणासाठी. मी म्हणलं हा पडदा मस्त बाका टाकून आहे. मी म्हणलो हे पानं कागदाचे का काका म्हणून हात लावून पाहिलं, नोय कर. इकडं सुरू झालो आम्ही मस्त गिफ्ट पाहासाठी. काय म्हणा, गिफ्ट न्यायला मजा नाही येत, पण गिफ्ट पाहायला भाई मजा येते. मी म्हणलं एवढी मोठी पॅकिंग, तर एवढा मोठा चॉकलेटच आहे का काका? चॉकलेट सारखी पॅकिंग करून पाहत होतो बाई, ते तर कपाचा सेट होता. काही खरं नव्हे म्हणलं. सकाळचं इकडचं वातावरण एकदम थंड थंड गार होतं. हा यांचा छोटासा नांदा फाटा. कायचा छोटा बोतच मोठा आहे का? थांबा तुम्हाला दाखवतो. इकडं मस्त वावर होते, तर मस्त थंडी थंडी हवा येऊन राहिली होती. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.